अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू जे आहेत ते आपल्याला अजून देखील पाहायला मिळत आहेत, कारण का हे सगळं जे काही घडलं ते अतिशय अनपेक्षित घडलेलं आहे. ही संपूर्ण घटना जी आहे ती प्रत्येकाच्या हृदयाला हेलवून टाकणारी आहे, कारण का दादांचा स्वभाव यांना माहीत होता. दादा बारामतीमध्ये आल्यानंतर आपुलकीनं भेटणं असेल, कारण का राज्यामध्ये खूप कमी नेते असे आहेत ज्यांना वेळ घेऊन भेटावं लागत नाही, अपॉइंटमेंट कुणाची घ्यावी लागत नाही, असं एक दादांचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे जेव्हा दादा बारामतीमध्ये येतील तेव्हा ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटतील आणि आपला नेता अशा पद्धतीने आज सकाळी बारामतीकडे येत होता आणि त्यांना अशा पद्धतीने या घटनेला सामोरे जावं लागलेलं आहे. हे तुमच्या डोळ्यातले अश्रू खूप काही सांगतायत, तुमच्या डोळ्यातले अश्रू खूप काही सांगतायत. कुणालाच असं वाटलं नव्हतं असं होईल, पण हे झालंय. काय भावना आहे? नाही, मला काहीच नाही बोलायचं. आमचे दादा फक्त परत येऊ देत कुठून तरी, एवढीच इच्छा आहे. दादा हवेत आम्हाला, आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांचे दादा पाहिजेत आम्हाला, बाकी काही नको आहे. आपल्याला माहिती आहे दादांची कामाची पद्धत होती, त्या पद्धतीमुळे दादा संपूर्ण राज्यभरामध्ये ओळखले जायचे आणि त्यामुळेच या सगळ्या महिलांचे अश्रू. दादा तुम्ही परत या. आमचा काळजाचा तुकडा आहे दादा, आमचा काळजाचा तुकडा. आमचं दैवत देवानी का नेलं? आमचं दैवत बारामतीचं दैवत आहे. सगळ्याच्या काळजाचा तुकडा आहे दादा, सगळ्याच्या हृदयातला दादा आहे. दादा परत या तुम्ही. बारामतीचा बाप गेला, बारामतीचा बाप गेला आमचा. माझ्या दादाने बारामतीला पूर्ती झाली आज बारामती. दादा दादा तुम्ही परत या. काळाचा दिवस आहे, आमचा काळा दिवस आहे. उद्रेक आहे. हे सगळेजण डोळ्यातनं पाणी. तुमचं दादांच्या कामाची पद्धत माहिती आहे, दादांना भेटायला वेळ घ्यावं लागत नाही, पण अशा पद्धतीने दादांचं निघून झालं. दादांना कालच मी देवगिरीला भेटलो सकाळी. दादा मला म्हणते की अरे जाताना चहा पाणी घेऊन जाताचे जाऊ नका, आणि दुर्दैवानी 24 तासाच्या आत दादांची दुःखद घटना समजते. माझ्या जीवनातला सर्वात काळा दिवस आहे. यासारखा नेता महाराष्ट्रात होणे नाही पुन्हा. दादा परत या दादा, महाराष्ट्राला तुमची गरज आहे दादा. परत या अशा प्रकारची भावना या सगळ्यांकडून आहे, कारण का अशा पद्धतीने अजित पवारांचं होईल हे आज खूप अनपेक्षित आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण गर्दी जी आहे ती रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय, कारण का अजित पवार यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का या सगळ्यांना बसलेला आहे. अशा पद्धतीने दादांचं होईल. आमचा नेता गेला, आमचा नेता गेला. दादा आम्हाला पोरकं करून गेले तुम्ही दादा. दादा आम्हाला कोणी नाही राहिलं. दादा तुम्ही परत या. दादा एवढं चांगलं करून तुम्ही काय केलं? दादा एवढं सगळं चांगलं केलं ना तुम्ही, मग आम्हाला का सोडलं? दादा दादा या ना दादा आमच्यासाठी.